नमस्कार, जय महाराष्ट्र। मी AP न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे। पत्रकारांना दिलेल्या नोटीस खरीच तपास अधिकारी बदलला। पत्रकार एकजुटीचा हा विजय। पत्रकार परिषद महाराष्ट्र पोलिसाची बदनामी व प्रतिमा मलिन करणारा वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। सदर पत्रकार परिषदेचा हजर व गैरहजर असलेल्या पत्रकारांना बुलढाणा शहर पोलिसांनी दिनांक 5 मे रोजी दुपारी नोटीस पाठवून पत्रकारांना परिषदेचा व्हिडिओ घेऊन 24 तासाच्या आत उपस्थित राहण्याचे आदेशही केले होते। हा प्रकार पत्रकारांची मुस्करदाबी असून एखाद्या आरोपीसारखी वर्तणूक पत्रकारांना दिल्याने बुलढाणा शहरातील सर्व पत्रकारांनी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक BB महामुनी यांची भेट घेत निवेदन सादर केले। त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक BB महामुनी यांनी प्रशासनाची चूक मान्य करत देण्यात आलेली नोटीस खारिज केले असून तत्काळ तपास अधिकाऱ्याकडून सदर तपास काढत ठाणेदाराकडे दिले आहे। हा पत्रकार एकजुटीचा विजय असल्याची भावना बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी व्यक्त केली आहे। 25 एप्रिल रोजी विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती। त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक पत्रकारांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं, रीतसर आमंत्रण देण्यात आलं होतं आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या प्रश्नोत्तराला उत्तर देताना आमदार गायकवाडजी यांच्याकडून काही आक्षेपार्ह विधानं पोलिसांबद्दल निघाली होती आणि त्याच्यानंतर पोलिसांनी स्वतःच पोलिसांनी त्यांच्यावर एक गुन्हा दाखल केला। तर संपूर्ण राज्यभर सगळ्यांना माहिती आहे। परंतु या प्रकरणामध्ये झालं असं की त्याच्यानंतर जे तपास अधिकारी संबंधित बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे त्यांनी पत्रकारांना जवळपास 15 ते 16 पत्रकारांना नोटीस बजावली आणि त्या नोटीसमध्ये असं म्हटलं की 24 तासाच्या आत तुम्ही आम्हाला ते पुरावे जे आहेत ते संजयजी गायकवाड जे बोलले ते पुरावे पेनड्राईव्हमध्ये आमच्यासमोर आणा, अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि काही कलमा वगैरे त्यांनी टाकल्या। परंतु म्हणजे हे अगदी वेगळंच उदाहरण मला असं वाटतं आतापर्यंतच्या पत्रकारितेमध्ये आम्ही बघितलं नाही की पोलीसच आम्हाला पत्रकारांना नोटीस बजावतात 24 तासात तुम्ही कायदेशीर ती पेनड्राईव्ह आम्हाला द्या, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू। अशा प्रकारचा हा जो सगळा प्रकार आहे तो प्रकार म्हणजे पत्रकारांच्या मुस्कटदाबीचा आहे आणि याच्यानंतर याच्या विरोधात आम्ही सर्व बुलढाण्यातील समस्त पत्रकारांनी SP साहेबांशी संपर्क साधला। SP साहेब या ठिकाणी अनुपस्थित आहेत, काही रजेवर आहेत, परंतु त्यांनी ॲडिशनल जे SP आहेत महामुनी साहेब त्यांच्यापर्यंत ही आमची जी पत्रकारांची कैफियत ती पोहोचवली। महामुनी साहेबांसोबत पत्रकारांची चर्चा झाली। महामुनी साहेबांनी त्वरित या संदर्भामध्ये ॲक्शन घेतली आणि महत्त्वाची बाब म्हणजे महामुनी साहेबांनी या प्रकरणातील नोटीस बजावणारे जे तपास अधिकारी आहेत त्यांना बदलून त्या ठिकाणी नवीन जे ठाणेदार आहेत बुलढाण्याचे त्यांना हा तपास दिला आहे। आणि महत्त्वाची बाब म्हणजे पत्रकारांची जी मागणी होती की ही नोटीस खारिज करण्यात यावी जी पत्रकारांना देण्यात आली आहे, जी पत्रकारांच्या मुस्कटदाबीचा जो कागद आहे तो नोटिसीचा तो कागद हा रद्द करण्यात यावा, ती नोटीस खारिज करण्यात यावी ही जी मागणी आहे ती महामुनी साहेबांनी मान्य केली। त्याच्याबद्दल आम्ही पोलीस प्रशासनाचे आभार पण व्यक्त करतो, पण विनंती अशी करतो की याच्यानंतर भविष्यात सुद्धा पत्रकार हा केवळ एखादी बातमी वृत्तांकन करण्यासाठी जातो, हा त्याचा धर्म आहे, वृत्तधर्म आहे। पण जर त्याला कोणी अशा पद्धतीने मुस्कटदाबी करत असेल, पोलिसांकडून त्यांना नोटीस बजावण्यात येत असतील तर मला असं वाटतं की हा प्रकार निंदनीय आहे। भविष्यातही पोलीस प्रशासनाने असं काही करू नये अशी विनंती आम्ही त्यांना करतो।